मी स्क्रीन शेअर करत आहे. हो. या. तुम्हाला स्क्रीन दिसायला लागलं की मला सांगा एकदा, उषामा. ओके. दिसते. थँक्यू. थँक्यू. या. सो सर्कॅडियन रिदम आणि आपलं आरोग्य याचा आज पहिला सेशन आहे. सर्कॅडियन याचा अर्थच असा आहे की सूर्याच्या उगवण्या मावळण्यावरती असलेलं एक घड्याळ आणि त्याची असलेली एक लय किंवा रिदम. तो सर्कॅडियन म्हणजे जे सर्क्युलर आहे किंवा सतत रिपीट होणारी जी गोष्ट आहे त्या पद्धतीचं एक प्रोसेस. मग आता आपण मागे जाऊन बघूया की हे आपल्या देशामध्ये होतं का, आपल्या आजूबाजूला आपली परिस्थिती कशी होती आणि हळूहळू आपलं प्रोग्रेस तर झालाय. 19वी 20वी आणि आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत म्हटलं तर आपण ऍक्च्युली प्रोग्रेसिव्ह आहोत हे तर आपल्याला दिसतं. पण मग जीवनशैलीमध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये काय फरक झालाय हे आपण ऑब्झर्व करूया. तर 19व्या शतकामध्ये काय होतं तर साधारणपणे 1800 ते 1879 पर्यंत बल्बचा शोध लागला नव्हता. म्हणजे तेव्हा फक्त काही वेगळ्या प्रकारचे लाईट लाईट म्हणजे लाईट नसेल, अग्नी प्रज्वलित करून किंवा त्याच अशा काही पद्धतींनी दिवसभरात जेव्हा सूर्य आहे तेव्हाच काम करणं, अशा पद्धतीने काम चालत असेल. पण जर आपण जुने फोटो बघितले किंवा जुन्या आपल्या आजी आजोबा पणजोबा किंवा त्यांच्याही पुढच्या पिढीतल्या मागच्या पिढीतल्या कोणाकडनं ऐकलं तर असं वाटतं की तेव्हा आनंद डेफिनेटली होता. लोकांना आयुष्य थोडं छोटं होतं पण आनंदी होतं. कष्ट होते. वैद्यकीय सेवा आजच्या इतकी प्रगत नसेल त्यामुळेही आयुष्य कमी असू शकतं असं असेल. पण बेसिकली सांस्कृतिक विकास खूप होता कारण त्यावेळीच आपले जे मंत्र किंवा पूजा विधान किंवा शास्त्र आणि जीवनशास्त्र, कोणीतरी सुचित्रा हेनरी प्लीज याच्यावर टच करू नका, काहीही स्क्रीनवर करू नका. ओके. तो असं काहीतरी आयुष्य असेल की बैलगाडी होती, छोटीशी घरं होती आणि थॅच रूफ असतील. किंवा थोडंसं पुढे गेल्यावरती पॉसिबली मला असं दिसतं की आपल्याला बेटर काइंड ऑफ बैलगाडी किंवा घोडागाडी आली असेल की जी गावातल्या रस्त्यांपेक्षा थोडे बेटर रस्ते झालेले असू शकतात, दुमजली घरं आलेली असतील. आणि अजून म्हणजे पाणी किंवा त्याची पण व्यवस्था पूर्णपणे आजच्या इतकी चांगली ड्रेनेज सिस्टीम नसेल असं आपल्याला वाटतं. पण काही काही आपण हे खोदलेल्या गोष्टी बघितल्या की जिथे पुरातत्व लोक सांगतात की बऱ्याच साऱ्या गावांमध्ये खूप सारी सिस्टीम तयार केलेल्या होत्या. म्हणजे तुम्हाला माहित असेल तर पुण्यामध्ये पेशव्यांनी सारसबागेपासनं त्यांचा जिथे शनिवार वाडा आहे तिथपर्यंत पाण्याच्या लाईन्स प्रोसेस करण्याचं हे केलेलं होतं असं म्हणतात त्या काळामध्ये सुद्धा. म्हणजे काय तर पूर्णपणे सिस्टीम्स नव्हत्या असं नाही, पण आज आपल्याला वाटतं तितक्या सुलभ गोष्टी नसतील. त्याच्यानंतर पुढच्या शतकात आलो आपण, थोडंसं पुढे आलो तर जेव्हा बल्बचा आविष्कार झाला होता. बल्बचा आविष्कार 1880च्या आसपास झाला आणि त्याच्या पुढची एक 10-20 वर्ष त्याच्यामध्ये खूप रिसर्च झाला. रिसर्च झाला याचा अर्थ काय तर एडिसनने बल्बचा शोध लावला तिथपासून सगळ्यांच्या घरात बल्ब नाही आले. त्याच्यानंतर काही इंडस्ट्रियलायझेशन करावं लागलं त्याचं, म्हणजे मास प्रोडक्शन करावं लागलं की ज्याच्यामुळे लक्षात आलं की आता हे बल्ब सगळ्यांच्या घरी जाऊ शकण्याची हळूहळू हळू प्रोसेस सुरू झाली. त्यामुळे साधारणपणे एक 30-40 वर्षांनंतर म्हणजे 1920 पर्यंत घरं, कार, स्ट्रीट लाईट्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी आणि व्यावसायिक उत्पादन वाढल्यामुळे खूप ठिकाणी लाईट बल्ब यायला लागले. त्याचेही प्रकार आज आहेत तितके एलईडी लाईट्स किंवा कलर लाईट्स असं नसेल. पण साधे लाईट्स होते की जे इलेक्ट्रिक
ची प्रोसेस सुरू झाली. आणि त्याच्यामुळे काय झालं तर जीवनशैलीमध्ये अचानक बदल झाला. त्यामुळे 16व्या, 17व्या, 18व्या शतकामध्ये फारसा बदल झाला नाही. जो वीज निर्माण झाल्यामुळे 1920 नंतरच्या 20व्या शतकामध्ये झाला. पण त्याच्यामुळे झालं काय तर इंडस्ट्रियलायझेशन वाढलं. लोकं दिवसभर काम करू शकली, त्याचप्रमाणे रात्री सुद्धा काम करू शकली. इलेक्ट्रिसिटी नंतर आपल्याकडे आलं, कम्युनिकेशन वाढलं. वैद्यकीय सुविधा खूपशा वाढल्या नाहीत त्या काळामध्ये, पण रोग मात्र खूप झालेले दिसले आणि संयुक्त कुटुंब किंवा जॉइंट फॅमिलीवरनं विभक्त कुटुंबाची सुरुवात व्हायला लागली तेव्हा. कारण कामासाठी लोकं आपलं घर सोडून शहरांकडे जायला लागण्याची प्रोसेस यावेळी सुरू झाली. आणि इंडस्ट्री पण अशी झाली, की 3 शिफ्टमध्ये काम करणाऱ्या इंडस्ट्री हळू-हळू सुरू झाल्या. ज्यामुळे लोकं दिवसभर आणि रात्रभर सुद्धा काम करण्याची कपॅसिटी त्यांची वाढायला लागली. असं नाही, की पूर्णपणे विभक्त कुटुंब आली, पण जॉइंट फॅमिलीज होत्या. सुरुवात झाली होती या काळामध्ये विभक्त व्हायला. त्याचबरोबर अजून काही डेव्हलपमेंट होत गेल्या त्याच्या पुढच्या 1920 नंतर डिझेल इंजिन आली, ट्रान्सपोर्टेशन वाढलं, टेलिफोन कम्युनिकेशन वाढलं. सो वेगवेगळ्या पद्धतीने लाईफस्टाईलमध्ये मेनली फरक झाला आणि याला आपण प्रगती असं डेफिनेटली म्हणतो. माणसाने प्रगती केली आणि त्या प्रगतीचा आपल्या शरीरावर काय परिणाम झाला हे बहुतेक कोणी बघितलं नाही. कारण आपण प्रत्येक जण आहे आज त्याच्यापेक्षा बेटर लाईफ किंवा कम्फर्टेबल लाईफच्या दृष्टीनेच प्रगतीकडे बघत गेलो आणि त्या प्रगतीचं झालं काय तर त्यावेळी असलेली जीवनशैली आणि आज असलेली जीवनशैलीत खूप बदल झाला. आपल्या आजच्या लाईफस्टाईलला काय झालंय तर असं म्हटलं जातं की 21व्या शतकामध्ये सगळ्यात कम्फर्टेबल माणूस आहे. म्हणजे गेल्या कित्येक हजारो वर्षांमध्ये आज इतका सगळ्यात जास्त कम्फर्ट कधीच नसेल. कारण इतकी आपली डेव्हलपमेंट आपण टेक्नॉलॉजी, टेक्निक्स, कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमॅटिक बऱ्याच गोष्टी घडणं हे सगळं आज आपल्याला दिसतं. त्यामुळे आपल्याला कम्फर्ट खूप आहे, आपल्याला शांतता पण खूप आहे. पण आपल्याला स्ट्रेस पण तेवढाच आहे. तर जेवढी शांती आहे, जेवढी कम्फर्ट आहे, तेवढा स्ट्रेस आहे. काम कमी झालंय म्हणजे काय तर आपल्याकडे आता डिपेंडन्सी खूप मशीन्सवर आली आहे. म्हणजे पूर्वी चटणी बनवायची आहे, तर पाटावर, वंट्यावर करत असतील. आज आपण मिक्सर वापरतो. आपल्याला मायक्रोवेव्ह आलेले आहेत. 2 मिनिटामध्ये आपण दूध गरम करू शकतो, जे आपल्याला पूर्वी बरीच प्रोसेस करायला लागायची. तर टोटल असं बघितलं तर शारीरिक कष्टाचं काम कमी झालंय, कारण खूप सारी मशीन्स आपल्याला मिळाली आहेत. पण याचा अर्थ आपण ही सगळी डेव्हलपमेंट केली कारण आपण आनंदी होऊ म्हणून. पण आपण आनंदी नाही झालोय. आपला रादर स्ट्रेस जास्त वाढलाय आणि सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स खूप आहेत लोकांना. खूप सारे इश्यूज आपल्या स्ट्रेसमुळे आणि अनहॅपीनेसमुळे आलेले इश्यू आहेत आणि आनंदाच्या मागे आपल्याला खूप जावं लागतंय. आनंद आपल्याकडे येत नाही, आपल्याला जावं लागतंय. वैद्यकीय सुविधा खूप वाढली आहे कारण मेडिकल टेक्नॉलॉजी पण खूप मोठी झाली आहे. आपल्याकडे आज खूप मेडिकल सोयी असलेली मोठे-मोठे दवाखाने अवेलेबल आहेत. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत. स्पेशालिस्ट डॉक्टर्स अवेलेबल आहेत. पण आजारांचं प्रमाण पण तेवढंच वाढलंय. तुम्ही बघितलं तर आज पूर्वी म्हणजे 100 वर्षापूर्वी ब्लड प्रेशर, डायबिटीज हे आजार कोणाला तरी 100,000मध्ये एखाद्याला व्हायचे. आणि असं म्हटलं जायचं, की हा खूप श्रीमंत लोकांचे आजार आहेत. खूप औषधं घ्यावी लागतात ह्याच्यासाठी. पण आज तुम्ही बघितलं तर तुमच्या घरातल्या एखाद्याला तरी हा बीपी, डायबिटीज किंवा थायरॉइड किंवा काय फॅटी लिव्हर असा कुठला तरी एक आजार असेल आणि तुमच्याच नाही, तर तुमच्या घरामध्ये काम करणारा एखादा ड्रायव्हर किंवा तुमची मेड सर्व्हंट किंवा तुमच्या ऑफिसमधला पिऊन यांच्यापर्यंत सुद्धा हे आजार पोचलेले आहेत. म्हणजे काय? तर वैद्यकीय सुविधा वाढली आहे, पण आजार आणि आजारी माणसांचं प्रमाण पण वाढलंय. पण याचं कारण काय? तर याचं कारण महत्वाचं म्हणजे काय? तर आपली लाईफस्टाईल बदलली आहे.
आपण मल्टीटास्किंग झालोय या मॅडम सारखं. मॅडम, काम पण करावं लागतं, घरातलंही काम करायचं आहे, आपल्या मुलांनाही वाढवायचं आहे, पॅरलली बऱ्याच गोष्टी कराव्या लागत आहेत. किंवा असे ऑफिस मधले माणसं की ज्यांच्यासाठी एकच काम नाही तर बरीच सारी कामं एका वेळी त्यांच्यावरती येतात आणि हे मल्टीटास्किंग सतत स्ट्रेसफुल, सतत डिलिव्हरिंग, सतत काहीतरी सबमिटिंग सिच्युएशन मध्ये आहे. खूप सारी कामं पेंडिंग आहेत आणि आता पहिलं कुठलं करावं याच्या विचारांमध्ये तर ही लाईफस्टाईल, ही कॉमन लाईफस्टाईल झाली आहे. म्हणजे आज जी 60, 70, 75, 80 वर्षाची माणसं आहेत, त्यांची लाईफस्टाईल अशी नसेल पूर्णपणे. पण 30-35 वर्षाची किंवा त्याच्या आतली जी एज ग्रुप आहे, त्यांचं डेफिनेटली असं झालंय. मग आपल्यापैकी जी 55, 60, 70 किंवा 40 ते 60, 70 या वयोगटातल्या माणसांचं अर्धवट आहे. पूर्णपणे आपण आपल्या आजी-आजोबांसारखे नाही आहोत आणि पूर्णपणे आपण आपल्या मुला-नातवंडांसारखे पण नाही आहोत. कुठेतरी मध्ये आहे. म्हणजे काय? तर आपल्याला आजारांची ओळख झालेली आहे. पूर्णपणे खूप लहान वयात आजार आलेले नाहीयेत. आपल्याला 30-35व्या वर्षी डायबिटीज सगळ्यांनाच झाला असेल असं नाही, पण तो हळू आपल्याकडे यायला लागलेला आहे. म्हणजे कुठला तरी आजार मला सतावतोय किंवा माझं काहीतरी एक फंक्शन किंवा आपण टेस्टिंग करून दिसतं मला माझे पॅरामीटर्स हे वाढलंय, ते कमी झालंय, कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा थायरॉइड वाढलंय. काहीतरी हे दिसण्याची सवय आपल्याला झालीये, जी पूर्वी बघायची इच्छा पण कोणी कधी केली नसेल. तर यालाच म्हणतात लाईफस्टाईल डिसऑर्डर डिसीजेस. जीवनशैली बदलल्यामुळे झालेले डिसीजेस. मग जर याचं कारण जीवनशैलीमधला बदल असेल, तर मग त्याचं सोल्युशन पुन्हा आपल्याला जीवनशैलीमध्ये जायला पाहिजे असा विचार न करता खूप वेळा मेडिसिनवर डिपेंडन्सी किंवा त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असं वाटून आपण काहीतरी त्याच्यावर उपाय करत राहतो. मग आपण जर टेक्नॉलॉजिकली किंवा तंत्रज्ञानामुळे आपण खूप प्रगती केली आहे, पण मग आपल्याला मिळालं काय? आपण केलं कशासाठी? ही प्रगती माणसाने का केली? तर आपलं आयुष्य सुखकर व्हावं, कम्फर्टेबल व्हावं आणि हॅपी व्हावं या कारणानेच ही प्रगती केली होती. पण मिळालं काय आहे? आपल्याला आराम मिळाला? येस. आपण कम्फर्टेबल झालोय खूप इन्स्ट्रुमेंट्स वापरून. पण आनंद आपला वाढला का या सगळ्यामुळे? तर हो आणि नाही दोन्ही. कारण कंटिन्युअसली सतत आनंदी असण्याची एक्स्पेक्टेशन असली तरी पॉसिबिलिटी नाहीये. आणखीन काय तर ताण आणि चिंता हे डेफिनेटली जास्त झालेत. मग आपल्या आजी-आजोबांकडे आपण बघितलं आणि आपल्याकडे बघितलं, तर आपल्याला वाटतं यांना आपल्या आजी-आजोबांना चिंता, तणाव तर काही माहितीच नसेल. इतकं सहज सोपं त्यांचं आयुष्य होतं आणि माझ्या आयुष्यात किती स्ट्रेस आहे. आपण आपल्या नातवंडांकडे बघितलं तर त्यांना पहिलीची परीक्षा हा सुद्धा आजकाल स्ट्रेस झालेला आहे आणि खूप लहान मुलं शाळेमध्ये जाणं हा सुद्धा त्यांच्यासाठी काही वेळा आनंद आहे कारण शाळा ही खूप एन्जॉयबल झालेली आहे. पण तिथल्या परीक्षा, त्यांची ती कटथ्रोट कॉम्पिटिशन, करिअरसाठी करावं लागणारं टेन्शन हे आपल्या वेळी नव्हतं असं तुम्हाला जाणवायला लागेल. म्हणजे जसजशी आपलं हे पिढी बदलतीये तसं आपलं लाईफस्टाईल आणि अधिक चिंता आणि ताण हे वाढतच आहे. मग या सगळ्यासाठी आपल्याला पाहिजे होतं का हे? तर डेफिनेटली नाही. आपल्याला काय पाहिजे होतं? एक साधं, सरळ, सोपं, हॅपी लाईफ पाहिजे होतं. मग माणसाला पाहिजे काय असतं? बेसिकली आपल्या सगळ्यांचं आयुष्यामध्ये गोल काय आहे? कशासाठी मी जगतोय? असं बघितलं तर सिंपल गोष्टी असतात आयुष्यात. आनंद पाहिजे, शांती पाहिजे, आरोग्य पाहिजे, नैसर्गिक संपत्ती पाहिजे. म्हणजे आजूबाजूला जे आहे ते नैसर्गिक जितकं मिळेल तितकं चांगलं वाटेल आणि फायनली भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला मोक्ष पाहिजे. म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण शेवटी आपल्या आयुष्यामध्ये मोक्ष मिळावा यासाठी सुद्धा बऱ्याच साऱ्या गोष्टी करतो. पण मी मोक्षावरती आता काही बोलणार नाही जास्त. बेसिकली आनंद, शांती, आरोग्य आणि नैसर्गिक संपत्ती म्हणजे देवानी दिलेलं शरीर ॲटलीस्ट तसंच्या तसं सांभाळण्याची तरी माझ्याकडे क्षमता आहे का नाही? हे सुद्धा माझी इच्छा असू शकते. मग या तांत्रिक प्रगतीमुळे मानवाच्या आयुष्यात बदल झालाय का आजूबाजूचं सुद्धा सगळं बदललंय?
कारण प्रगती जी झाली आहे त्याच्यामुळे डिस्टर्बन्स तर सगळ्यांनाच आलेला आहे. पण तरीही तुम्ही बघितलं तर पूर्णपणे सगळे बदलले नाहीयेत. म्हणजे मी म्हणीन की आपल्याबरोबर राहणारे जे पाळीव प्राणी किंवा पाळीव पक्षी, म्हणजे तुमच्या घरातलं जे कुत्रा, मांजर किंवा काही लोकं आजकाल पक्षी पण पाळतात घरामध्ये. आपल्या बरोबर राहणाऱ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या मध्ये बदल झालाय. त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल झालाय. फॉर एक्झाम्पल गायी, म्हशी ज्या चरायला जातात, त्या जर त्या टार रोडवरनं जात असतील, तर त्यांना पण आता बाजूबाजूला गाड्या फिरण्याची, त्यांचे हॉर्न, त्यांचं प्रोसेसची सवय होऊन त्या सुद्धा रस्ता क्रॉस करायला शिकल्यात, असं दिसतं. आणि त्यांनाही कळतं की वाहनं आल्यावर कसं काय करायचं. पण ही प्रगती आपल्या बरोबर आजूबाजूला असलेल्या प्राण्यांच्या लाईफमध्ये झाली. पण बाकी सजीवांमध्ये काही बदल झाला का असा? की त्यांचं लाईफ आपल्यासारखं बदललं का? तर सूर्यफूल अजूनही सूर्याच्या बाजूलाच वळतं, याच्यामध्ये काहीही बदल झाला नाहीये. किंवा मधमाशा मध कसा गोळा करायचा याच्या त्यांच्या टेक्निकमध्ये त्यांनी काही डेव्हलपमेंट केली नाहीये. आपण त्यांच्यासाठी काही प्रोसेस केली, त्याच्यासाठी काही डेव्हलप टेक्निक्स आपण तयार केली, पण मधमाशांनी मध आणून त्या पोळ्यामध्ये ठेवण्यात काहीच फरक पडला नाहीये. किंवा फुलं आणि फळं अजूनही फुलतात. ती गरजेची आहेत आपल्याला. त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य चालू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि यांना सगळ्यांना फळं, फुलं, प्राणी, पक्षी यांना सगळ्यांना त्यांचा त्यांचा स्पष्ट ऋतू आहे. कधी फुलायचं, कधी वाढायचं आणि त्यांचा त्यांचा एक ठराविक काळ आहे, की त्याच्या वेळी ते आणि हे सगळं त्यांच्यासाठी सहज सुरळीत चाललेलं आहे. म्हणजे आपण आता या निसर्गाच्या पूर्णपणे दूर जायला लागलोय का असा विचार येतो हे सगळं बघितल्यावर. आणि आश्चर्यकारक काय आहे याच्यामध्ये तर सगळ्या प्राण्यांना कळतं की निसर्गाची सायकल कशी आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की काही प्राणी काही ठराविक वेळी त्यांची प्रजननाची कपॅसिटी तिथं कमी होईल कारण तिथल्या वातावरणामुळे मग ते मायग्रेट करतात आणि दुसरीकडे जातात. जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी खूप कमी टेम्परेचर होणार आहे, तिथे प्रजनन शक्य नाहीये, तेव्हा प्राणी मायग्रेट करतात, पक्षी मायग्रेट करतात आणि त्यांना कधी मायग्रेट करायचं, कधी मायग्रेट करायला सुरू करायचं आणि कुठं जायचं, हे त्यांना अजूनही माहिती आहे आणि त्याच्यात काही बदल नाही झाला आणि ते कसं ठरतं? तर याच्यासाठी पण एक निसर्गाची एक सायकल आहे, त्याचा लय आहे. त्याचप्रमाणे ते ठरतं आणि त्यांना ते कळतं. सूर्योदयाच्या वेळी पहाटे तुम्ही बघाल तर पक्षी सकाळी छान अजून आकाशामध्ये येताना दिसतात. त्यांना तिथं जेवण मिळत असेल आसपास तर ते येतात आणि त्यांचं लाईफ ते सूर्याच्या सायकलप्रमाणे व्यवस्थित फॉलो करतात. सूर्यास्तानंतर तुम्हाला पक्षी फारसे इकडं-तिकडं फिरताना दिसणार नाहीत, अनलेस आपल्या लाईफस्टाईलनी त्यांना डिस्टर्ब केलं तर. पण त्यांना जर ही सूर्याची सायकल कळते, तर आपल्यालाही कळत होती का नाही? अशी शंका तुमच्या मनात येऊ शकते. आता सूर्यफुलाला कसं कळतं, की सूर्य कुठे आहे? कसं त्या वळायचं? याच्यामध्ये सायन्स आहे आणि याच्यावर आज रिसर्च झालेला आहे आणि इथे कळतं, की सूर्यफुलाच्या कोणाचा तरी आवाज येतोय हां, म्यूट करा मग. सूर्यफुलाला एक हेलिओट्रॉपिझम अशी त्याची प्रोसेस आहे, की त्याला कळतं, की किती डिग्रीनी सूर्य कुठे जाणार आहे. कुठल्या महिन्यामध्ये, कुठल्या ह्याच्याप्रमाणे त्याच्याकडे ते रेकॉर्डिंग आहे. त्याच्या डी-एन-एमध्येच ते आहे आणि त्या प्रतिसादाप्रमाणे सॉरी त्या प्रकाशाच्या मूव्हमेंटप्रमाणे ते त्याला प्रतिसाद देत ऑटोमॅटिक फिरत असतं आणि हे त्याच्या आतमध्ये असलेलं शास्त्र हे प्रत्येक सूर्यफूल त्याच्या नवीन येणाऱ्या फुलाला देतं, ही त्याची प्रोसेस आहे. सेम वे मधमाशांचा डान्स. या मधमाशांना कसं कळतं, की आपल्याला फुलं कुठे मिळणार आहेत, कुठल्या दिशेला गेलं तर आपल्या पोळ्यापाशी लवकरात लवकर येऊ. कारण ऑप्टिमम टाईम त्याच्यामध्ये ते नाही आले, तर गोळा केलेला मध तो पोळ्यापर्यंत पोहोचणार नाहीये. याच्या मागचं शास्त्र याच्यावर पण एक रिसेंटली 2016 मध्ये एका माणसाला याच्यावरती नोबेल प्राइज मिळालंय. त्यांनी त्याच्यावरती जे डिस्कव्हरी केलं, की ही प्रोसेस कशी असते. तर मिनिमम डिस्टन्ससाठी त्यांची राणी माशी असते. ती फिरत असते एका पर्टिक्युलर डायरेक्शननी आणि ती डायरेक्शन ती राणी माशी बाकी मधमाशांना देते, की त्या राणी माशीचा जो डान्स आहे, त्याचा जो सेंटर लाईन आहे,
त्या डायरेक्शननी गेलं तर आपल्याला जवळात जवळ फुलं मिळणार आहेत आणि आपण लवकरात लवकर पोळ्यापाशी परत येऊ शकतो. आता ही माशी जसा सूर्याची डायरेक्शन बदलते त्याच्याप्रमाणे त्याच्याशी अँगल ठेवून ती माशी बरोबर राणी माशी सगळ्यांना सांगत असते. हे आता पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने त्यांनी डिस्कव्हर करून केलंय. मग आता या माशांना ह्याचं ट्रेनिंग कसं असतं हे आपल्याला आश्चर्यकारक वाटेल. पण जन्मल्यापासनं त्यांना त्याचं ट्रेनिंग मिळालेलं असतं. आणि तो त्यांचा निसर्गाने दिलेली देणगी आहे त्यांना, कारण ती त्यांची गरज पण आहे. जसं आपण म्हणतो ना की अन्नाची गरज असेल तर भुकेल्या माणसाला अन्न कुठे मिळतं हे सापडतं. तसंच सगळ्या प्राणी आणि पक्ष्यांना त्याची नैसर्गिक जी गरज आहे ते ऑटोमॅटिक त्यांना कळतं. आता जे प्राणी पक्षी नैसर्गिकरित्या जगतात म्हणजे जंगलामध्ये असतील किंवा समुद्रामधले प्राणी असतील तर त्यांना सूर्योदय, सूर्यास्त आणि ऋतूच्यावर आधारित त्यांची जी शरीराची प्रोसेस आहे ती पण त्यांना कळते. त्यामुळे कधी खायचं, कधी नाही खायचं हे पण त्यांना माहिती आणि त्यांच्या शरीरातले अवयव यांना पण त्याचं त्याचं क्लॉक आहे आणि त्याप्रमाणे ते फॉलो करतात. तो जसं हे उंदराचं स्वतःचं क्लॉक आहे, त्याच्या मेंदूमध्ये पण त्याचा एक ब्रेन मध्ये त्याचं कसं फंक्शन आहे, त्याचं लिव्हर, त्याचे मसल्स, त्याचं ते प्रोसेस, त्याचं कुठे अन्न मिळणार आहे, त्याचे सेन्सेस ज्याच्यामुळे त्याला कळतं की कुठे त्याच्यासाठी अन्न अवेलेबल आहे हे त्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे पक्ष्यांना किती उंच गेलं पाहिजे, कुठे किती दूर गेलं पाहिजे, किती आपल्या पंखांमधली शक्ती आपल्याला वापरता येणार आहे, त्या सगळ्याची त्यांना जाणीव त्यांच्या आतमध्ये ॲज अ नॉलेज आहे. ही जाणीव नाहीये की ह्याच्यात त्यांना शिकायला लागत नाही, कारण ही शिकवण त्यांना त्यांचे आई-वडील आपल्याला जसे शिकवतात तसेच शिकवू शकतात आणि ते नैसर्गिक येतं. तसंच गायीचं सुद्धा आहे. तुम्ही गाय बघितलं असेल, आपल्याला माहिती आहे शाळेमध्ये आपण शिकलोय गाय रवंथ करते. आजकालच्या मुलांना गावामध्ये गाय बघायला सुद्धा मिळत नाही शहरामध्ये. पण त्यांनी डेफिनेटली आपण हे शिकलेलो आहे. तर त्या गायीच्या पोटामध्ये तिचं अन्न, गाय जे खाते ते कसं प्रोसेस होतं यासाठी ठराविक वेळी, ठराविक भागाचं बेस्ट मॅक्सिमम, ऑप्टिमम कपॅसिटीनी डायजेस्टिव्ह प्रोसेस होते. त्याप्रमाणे गाय जेव्हा मिळेल तेव्हा अन्न तोंडात घेऊन ठेवते, पण त्या शरीराच्या बेस्ट टाईमला ती ते अन्न आतमध्ये पाठवते, ज्यामुळे गायीचं जठर आणि यकृत आणि जी काही गायीचे आतमध्ये अवयव आहेत ते त्यांच्या त्यांच्या बेस्ट टाईमला डायजेस्टिव्ह प्रोसेस करतात आणि मग गायींना काही त्रास होत नाही. त्यांनी जर तसं नाही केलं तर त्याचा त्रास होतो आणि मग त्यातनं रेमेडी ही पण त्यांना निसर्गामध्ये माहिती असते. मग असं जर असेल तर आपण का वेगळे आहोत? आपण वेगळे नाही आहोत. हेच आपल्याला जर समजायचं असेल, तर आपण बघूया की वेगवेगळे ॲनिमल्सना किती वेळ झोपायला लागतो. आपण कुठे बिलॉन्ग करतो? आपण या सगळ्या निसर्गाच्या ग्रुपमध्ये आपण कुठे आहोत? तर काही प्राणी आहेत की ज्यांना खूप तास झोपावं लागतं. त्यांची ती नैसर्गिक सायकल अशी आहे की त्यांना 17-18 तास झोपावं लागतं. माणूस या ग्रुपमध्ये तो जो मॉडरेट अमाउंट ऑफ स्लीप म्हणजे 7 ते 8 तासाची झोप पुरेशी आहे आणि त्या मॉडरेट ग्रुपमधलेच प्राणी, पक्षी आपल्या बरोबर राहतात आणि आपल्या आसपास आपल्याला दिसतात. कारण ते आपल्यासारखे राहू शकतात, ते आपल्याबरोबर राहतात. सगळेच आणि जण आपण त्याचबरोबर अजून एक ग्रुप आहे, की ज्यांना खूप कमी झोप लागते आणि ती कमी झोप लागते त्यामुळे ते आपल्याला वाटतं की ते उभे राहून सुद्धा झोपणारे असे काही अॅनिमल्स आहेत. आणि ही निसर्गाने तयार केलेली त्याची त्याची ग्रुपिंग आहे. तो माणूस हा मॉडरेट अमाउंट स्लीप ग्रुपमध्ये नैसर्गिकरित्या आहे. म्हणजे आपल्याला 7 ते 8 तासाची झोप पुरेशी आहे किंवा गरजेची पण आहे. दोन्ही बाजूनी आपण बघू शकतो. मग ती त्यापेक्षा कमी असेल तर त्याचं काय करायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त लागत असेल त्याचं कारण काय हे आपण शोधू शकतो. पण नैसर्गिकरित्या आपली गरज 7 ते 8 तासाच्या झोपेची आहे आणि आपण त्या ग्रुपमध्ये शास्त्रीयदृष्ट्या मोडतो. आता आपण बघितलं आपल्या आसपास तर तुम्हाला आता जानेवारीमध्ये कुठली फुलं येतात तसे तू आपले सण पण असेच आहेत की त्या सणाला कुठली फुलं वापरायची. म्हणजे दसऱ्याला तुम्हाला झेंडूची फुलं मिळतील. नंतर जसा उन्हाळा येईल तसा तुम्हाला मोगऱ्याची फुलं मिळतील.
आत्ता कुठला सीझन आहे, आता तुम्हाला सीझन मध्ये कुठल्या फुलांनी कधी फुललं पाहिजे हे माहिती आहे. पण काही वेळा आपल्या इथे काय व्हायला लागलंय, की आपण त्याला हायब्रीड करून निसर्गाशी खेळायला लागलेलो आहोत. निसर्गाशी खेळायला लागलोय म्हणजे काय? तर आपण त्या प्राण्यांचा, त्या फुलझाडांचा, त्या फळझाडांचा नैसर्गिक क्रम बदलून त्यांना आपण आपल्या पद्धतीने मॅन्युफॅक्चर करायला लागलोय. मग ते नैसर्गिक नाहीये. नैसर्गिक जे जशीच्या तशी निसर्गामध्ये येणारे फुलझाडं आहेत, त्यांच्यासाठी त्यांचं एक सायकल आहे आणि तुम्ही बघितलं तर झाडावरचं फूल सुद्धा सूर्याच्या दिशेने वळून ते फुलतं. कारण त्याला पण ते सूर्याचा किरणं ही खूप महत्वाची आहेत त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या जाणीवांसाठी सगळ्या. मग याच्यावरती खूप एक छान रिसर्च झाला आणि 2017 साली एक शारीरिक विज्ञान आणि वैद्यकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं 3 सायंटिस्टना मिळून, जे सर्कॅडियन रिदम याच्यावरती दिलं गेलं. आणि त्याच्यानंतर जगभरात याच्याविषयीची खूप चर्चा सुरू झाली. आणि 2017ला त्याचं ज्ञान त्यांना आलं असं नाहीये. पण 2017ला त्यांनी त्याच्यावरचा रिसर्च पब्लिश केला 2017च्या आधी. आणि 2017ला त्यांना ते नोबेल पारितोषिक दिलं गेलं. हे 3 सायंटिस्ट आहेत बघा. ते खूप म्हणजे वयाच्या खूप उशिरा त्यांना ते अवॉर्ड मिळालंय. म्हणजे कितीतरी वर्ष त्यांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे. फिजिओलॉजी आणि मेडिसिन अशा ग्रुपमध्ये त्यांना मिळालंय. तिघांना मिळून कोलॅबरेटिव्हली मिळालंय ते. तर यात त्यांनी सांगितलं काय बेसिकली, तर या शास्त्रज्ञांनी बेसिकली सगळ्या जगाला सांगितलं आणि नोबेल पारितोषिक मिळालं याचा अर्थ तो रिसर्च त्यांचा ऍक्सेप्ट झालेला आहे आणि त्यांनी तो व्यवस्थित प्रूव्ह केला जगासाठी की प्रत्येक शरीराला, प्रत्येक शरीराच्या प्रत्येक भागाला स्वतःचं एक घड्याळ आहे. म्हणजे माझं हृदय कधी बेस्ट काम करतं, माझी चमक कधी बेस्ट काम करतं, मोठं आतड्याचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मिंग वेळ काय आहे, असं प्रत्येक शरीराच्या भागाचं स्वतःचं घड्याळ आहे. आणि जेव्हा आपण ते घड्याळ फॉलो करू, तेव्हा आपण सर्कॅडियन रिदम आपली वेल सेट आहे आणि आपल्याला डिसीज येणार नाही, याचं त्यांनी प्रूव्ह केलं. आणि याच्यासाठी त्यांनी मायक्रोबायोलॉजी, बायोलॉजी, बायोमेडिकल सगळ्या गोष्टींचं बरंच सारं रिसर्चमध्ये प्रूफ दिलं आणि आता ते जगभर ऍक्सेप्ट झालं. याचा परिणाम काय झाला, तर जेव्हा करोना 2019 या नोबेल प्राइज विनिंग नंतर इमिडिएटली काही जग बदललं नाही, पण वेस्टर्न वर्ल्डमध्ये सुद्धा एक रिदम शरीराचा फॉलो केला पाहिजे आणि लाईफस्टाईल, आपण कधी झोपतो, कधी उठतो, कधी खातो, कधी नाही खायला पाहिजे, कधी खायला पाहिजे, या सगळ्याचं एक शास्त्र असलं पाहिजे, या सगळ्याची एक पद्धत असली पाहिजे, हे यांनी सांगितलं. आणि मग लोक आणि डॉक्टर्स सुद्धा चेक करायला लागले आणि त्याच्यानंतरच आपल्याला लाईफस्टाईल डिस्टर्ब झाल्यामुळे आलेले डिसीज असं काही डिसीजना नाव दिलं गेलं. करोनामध्ये डॉक्टर्सनी ऑब्झर्व केलं की ज्या लोकांचा सर्कॅडियन रिदम चांगला होता, जे लोक नैसर्गिक पद्धतीने जगत होते किंवा सिंपल लाईफमध्ये होते, सिंपल इन द सेन्स कमी आणि रिच आणि पुअर असं नाही, तर ज्यांचं लाईफ हे निसर्गाशी तारतम्य ठेवून होतं, त्यांना करोना फाईट करायला सोपं झालं, असा त्यांनी रिसर्चचं आउटपुट 2020 मध्ये आलं. त्याच्यानंतर हे खूप जगभर याच्याविषयी बोललं गेलं. आज डॉक्टर्सना हे शिकवलंही जातं आणि असं आता याच्यावरती अजून एक्सपेरिमेंट झाले आणि त्याच्या या लाईन ऑफ थॉटमध्ये खूप सारा रिसर्च झाला. त्यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की आपल्यालाच कळतं सूर्य उगवला आणि मावळला असं नाहीये. तर लहानपणी म्हणलं जायचं ना की कोंबडा आरवला की समजायचं की सूर्य उगवलाय. म्हणजे काय, तर कोंबड्याला पहिलं कळतं आपल्याही आधी आणि तो उठतो. तर प्राणी पक्षी यांना प्रत्येकाला माहित असतं की निसर्गाचं काय होत आहे आणि कसं घडत आहे हे. तर याच्यावरती पण एक रिसर्च केला गेला आणि त्यातला एक छोटा एक्सपेरिमेंट यांच्याच प्रोसेस मधला आहे,
तो मी तुम्हाला दाखवते की एखादं झाड आहे आणि या झाडाला जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा त्याची पानं पूर्ण छान उघडलेली असतात. ती पूर्णपणे त्याचं सूर्यप्रकाश घेऊन त्याच्या क्लोरोफिल मध्ये जे पानांमध्ये आहे त्याच्यानी त्याचं अन्न तयार करतात. आणि जसजशी संध्याकाळ होते आणि चंद्र उगवायला लागतो असं दाखवलंय त्याच्यात की अंधार होतो तेव्हा पानं त्याची मिटल्यासारखी होतात आणि ते सूर्यप्रकाश नाहीये तेव्हा ती पानं ऑटोमॅटिक बंद, म्हणजे जसं काही झाड जागं झालं आणि झोपलं अशी त्याची एक समजूत आपण जर समजलं त्याला, तर सूर्य उगवल्यावर झाड जागं होतं आणि सूर्यास्त झाल्यावर झाड झोपतं. तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं की संध्याकाळ झाली की झाडांपाशी जाऊ नको. आणि त्याचं कारण आपल्याला माहित नव्हतं, पण आपल्याला सांगायचे की जायचं नाही. पण ऍक्च्युली यावेळी होतं काय, तर झाडं आता कार्बन डायऑक्साईड सोडायला लागतात, जी सकाळी ऑक्सिजन सोडत असतात. कारण कार्बन डायऑक्साईड त्यांना क्लोरोफिलमध्ये अन्न तयार करण्यासाठी त्यांना लागतो. त्यामुळे ती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात दिवसभर. पण संध्याकाळी जेव्हा झाड झोपतं तेव्हा ते ऑक्सिजन देत नाही आपल्याला, पण मग एक्सेस असलेला कार्बन डायऑक्साईड ते बाहेर सोडायला लागतं. यामुळे जाऊ नये. हे आपल्याला माहितीची गोष्ट आहे आणि ह्याच्यावरती जर त्या झाडाला हे रेग्युलरली घडत आहे, घरात आत ठेवलेलं खिडकी जवळचं झाड असलं तरी, त्यांनी काय केलं नंतर, तर ती खिडकी पूर्णपणे बंद करून ठेवली. म्हणजे काय, तर सूर्याचा किरण सुद्धा तिथे पडणार नाही असं केलं. तर काही दिवस झाडाची पानं सूर्य उगवण्याच्या वेळी ऑटोमॅटिक उमलली आणि संध्याकाळी जसा सूर्य अस्त होणार त्यावेळी ती मिटली गेली. म्हणजे झाडाच्या मेमरीमध्ये सूर्य कधी उगवतो आणि मावळतो हे होतं. काही दिवस जोपर्यंत त्याच्याकडे स्टोअर्ड फूड होतं तोपर्यंत झाड असं करू शकलं. हा पण एक रिसर्च त्यांनी सर्कॅडियन रिदमसाठी दाखवला त्यांच्या एक्सपेरिमेंटेशन मध्ये. याचा अर्थ काय, तर झाडाला, फळांना, फुलांना, पक्ष्यांना, प्राण्यांना सगळ्यांना या सूर्याच्या उगवण्या मावळण्याची प्रोसेस कळते. आपण जी प्राणी एका प्राण्याला जन्म देतात म्हणजे मॅमल्स किंवा सस्तन प्राण्यांमध्ये या पद्धतीची म्हणजे शरीराचं जे घड्याळ आहे ते पूर्णपणे आपला मेटाबॉलिझम सेट होण्यासाठी सूर्यावरती डिपेंडंट आहे. कारण आपलं शरीर, आपल्या मेंदूमध्ये एक क्लॉक आहे ज्याला आपण मास्टर क्लॉक म्हणतो किंवा SCN म्हणलं जातं. त्याला कळतं की आता सकाळ झाली, बॉडीमध्ये कॉर्टिझॉल तयार करायचं किंवा ऍक्टिव्हिटी हार्मोन तयार करण्याचं काम त्याला कळतं. जशी संध्याकाळ होते त्याला आपलं शरीर आपल्या सगळ्या अवयवांना सांगतं की आता शिथिल व्हा आणि मला झोप यायला लागलीये असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय, तर बाकी साऱ्या अवयवांना त्या शरीराच्या क्लॉकनी शांत केलेलं आहे आणि बाकी काही अवयव आता रात्रीचं काम करायला लागतात. म्हणजे शरीरामध्ये आपण संध्याकाळी काय जेवलोय त्याचं पचन करण्याचं काम चालू राहतं, हृदयाचं काम चालू राहतं. पण काही अवयव शांत होतात. तर कोण कसं काम करतं याची एक पर्टिक्युलर सायकल आहे जी आपल्या शरीराची ऍक्च्युली बेस्ट प्रोसेस आहे. आणि तसं करण्यासाठी ही आपल्याकडे एक नॅचरल गोष्ट आहे की आपल्या ब्रेनमध्ये, सगळ्यांच्या ब्रेनमध्ये SCN नावाचा एक भाग आहे. सूर्याची किरणं जेव्हा आपल्या डोळ्यावर पडतात तेव्हा ते आपल्या डोळ्याला सिग्नल, डोळ्यातनं आपल्या मेंदूला सिग्नल जातो की आता वेकअप हार्मोन सुरू कर, सूर्य उगवला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा तो वेकअप हार्मोन स्लो डाऊन होतो किंवा कमी होतो आणि स्लीप हार्मोन तयार व्हायला लागतो. त्यामुळे साधारणपणे 6-6:30ला जर सूर्यास्त झाला तर एक 3 तासामध्ये 9-9:30 नंतर आपलं जे स्लीप हार्मोन त्याचं नाव आहे मेलिटोनिन ते तयार होऊन आपल्याला चांगली झोप यायला पाहिजे. म्हणजे काय, तर या सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे आपलं वेकअप आणि स्लीप याचं टाइम टेबल असलं पाहिजे. आणि शरीरासाठी ते आहे. तुम्ही बघितलं तर लहान मुलांचं तसं असतं. हळूहळू म्हणजे जन्मल्यानंतर एक काही दिवसात लहान मुलांना ऑटोमॅटिक या सनराईज सनसेटची बॉडी रिदम सेट होतो. पण आपण त्यांना 2.5 वर्षाचं शाळेत घातल्यानंतर आता तुझी सकाळी
7 वाजता शाळा आहे, तुला लवकर उठलं पाहिजे, तुला लवकर खाल्लं पाहिजे, तुला लवकर रेडी व्हायला पाहिजे, असं करत त्यांचा रिदम आपण कधी-कधी अपसेट करतो आणि आज बघितलं तर मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा 11-12 वाजेपर्यंत झोपत नाही. टीव्ही सीरियल चालू असतात. ह्याच्याने आपण करतो काय? तर आपल्या मेलिटोनिनचं प्रोडक्शन कमी करतो आणि मग हळू आपल्याला स्लीप डिसऑर्डर्स यायला लागतात. सो हे जे मास्टर क्लॉक आहे, त्या मास्टर क्लॉकला आपण त्याचं नाव एस-सी-एन असंच ठेवूया. तुम्हाला त्याचं मेडिकल नाव लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण या एस-सी-एनला माहिती आहे की कसं आपल्या शरीराला सेट केलं पाहिजे. कारण तो एक त्याचा ट्रिगर आहे. जसा तुम्ही घरात आल्यानंतर पहिला एक दिवाचं बटन घरात आल्या-आल्या कुठेतरी लेफ्ट साइडला ठेवता, की जिथे आपण हात लावला, की एक लाईट लागला, की मला माहितीये घरात कसं फिरायचं ते. एक्झॅक्टली सेम वे जेव्हा सूर्याचा प्रकाश डोळ्यावर येतो, तर पहिलं आपलं एस-सी-एन नावाचं जे घड्याळ आहे ते सुरू होतं आणि मग ते शरीरातल्या सगळ्या अवयवांना मेसेज पाठवतं, की आता तुम्ही कार्यरत व्हा आणि काम करायला लागा. तर याच्यासाठीची प्रोसेस हे न्यूरॉन्स त्या एस-सी-एन कडनं सगळ्या शरीरामधल्या सगळ्या अवयवांना जातात. ही आहे सामान्य जैविक घड्याळाचा स्टार्टिंग पॉइंट किंवा सुरुवात. मग आता आपल्या डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये एक हायपोथॅलॅमस नावाची गोष्ट आहे. त्या हायपोथॅलॅमसचाच भाग आहे हा एस-सी-एन. तर ते काय तयार करतं? तर सेरोटोनिन तयार करतं. त्याच्यामुळे आपल्याला आनंदी वाटतं, हॅपी वाटतं, फ्रेश वाटतं आणि आपण एनर्जाइज्ड असतो. म्हणजे जर आपल्याला शांत झोप लागली रात्री आणि आपण सकाळी उठलोय, तर आपण कसे फ्रेश असतो, एक्झॅक्टली तसं वाटणं, याचा अर्थ आपलं चांगलं सेरोटोनिन तयार होतंय आणि त्याचं केमिकल स्ट्रक्चर तिथे दिलंय. हळू जेव्हा सनसेट होतो किंवा रात्र व्हायला लागते, तेव्हा आपला एस-सी-एन दुसऱ्या प्रकारचं हार्मोन तयार करतो. तुमचं वरचं केमिकल स्ट्रक्चर आणि खालचं केमिकल स्ट्रक्चर बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की वरचं हार्मोन हे सेरोटोनिन आहे, खाली आहे ते मेलिटोनिन आहे. सेरोटोनिन तुम्हाला हॅपी, फ्रेश, एनर्जाइज्ड आणि स्वतःवर प्रेम करून जगावरती प्रेम करायला वगैरे शिकून खूप काहीतरी करायची इच्छा देतं. मेलिटोनिन हे तुम्हाला स्लीप आणण्याचं काम करतं. आज खूप लोकांना मेलिटोनिनचं इंजेक्शन दिलं जातं कारण त्यांना झोपच येत नाही. आणि ज्यांना झोपच येत नाही त्यांचं काय होतं तर सगळी सायकल डिस्टर्ब होते. तर ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की सकाळी उठल्यावर जर आपण असे उठत असू की अजून थोडं झोपलं असतं तर बरं, अलार्मला आपण बंद करतोय आणि उठण्याची इच्छा होत नाहीये, तर हा माणसाचा दिवस हा कसा जाणार आहे? तर डेफिनेटली त्याचं ब्रेनचं जे एस-सी-एन आहे, तेच उशिरा सुरू झालंय किंवा ते पूर्णपणे कार्यरत नाहीये. पण त्यापेक्षा तुम्ही जर असे उठलात, की जिथे तुम्हाला पर्याप्त झोप मिळालेली आहे, तर तुमचं शरीर आणि मन स्वस्थ, निरोगी आणि हॅपी असेल. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, तर मी झोपतो कधी आणि उठतो कधी, या 2 गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळू शकलो, याच्याने पूर्णपणे आपण हेल्दी होऊ असं नाहीये, पण हा पहिला भाग आहे की तो व्यवस्थित सेट केला पाहिजे. आणि म्हणूनच उपनिषदामध्ये पण म्हटलेलं आहे, "दिवसेनैव तत्कुर्यात् येन रात्रौ सुखं वसेत्, यावत् जीवत तत्कुर्यात् येन प्रेत्य सुखं वसेत्." तर ज्याला झोप आणि जागं राहणं हे सहज आहे, त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी कम्फर्ट आणि सहज आयुष्य जगणं पॉसिबल आहे. तो व्यवस्थित सेट केलेलं सर्कॅडियन रिदम जर तुम्हाला सेट करायचं असेल, तर आपल्याला माहिती आहे की आपल्यासाठी जे काही सगळं मला पाहिजे, मला हेल्दी पाहिजे, मी पूर्णत्वापर्यंत असलं पाहिजे. याचा अर्थ काय? तर लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद तिघांचा आपल्या आयुष्यामध्ये पूर्णत्व असण्यासाठी असेल, तर सकाळी उठून सूर्याचा प्रकाश आपल्या हातावर येऊन तो डोळ्यांवर पडणं, याच्या इतकं दुसरं सुख नाही असं म्हटलं जातं. मग आता हे शरीराचं घड्याळ जर आपल्याला व्यवस्थित सेट करायचं असेल आणि आपलं सेरोटोनिन, कॉर्टिझॉल हे हार्मोन्स जे आपले ॲक्टिव्हिटी हार्मोन्स आहेत आणि मेलिटोनिन या दोघांना व्यवस्थित आपल्याला
पाहिजे असेल त्यांची किती निर्माण व्हायला पाहिजे आणि आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं ते असलं पाहिजे असं असेल तर यासाठी आपण स्वतःवर काम करणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्याचं सर्कॅडियन रिदम डिस्टर्ब आहे त्याचं नॅचरली शरीराचा बॅलन्स डिस्टर्ब होणार आहे. त्याच्यामुळे त्याचं रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर आणि हार्मोन पीसीओडी पीसीओसी आजकाल खूप लोकांना काटे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे किंवा फॅटी लिव्हर आहे किंवा कुठे फायब्रॉइड आहेत किंवा काही बरेच सारे हार्मोन डिस्टर्ब झाल्यामुळे आलेले प्रॉब्लेम्स आहेत. तर या सगळ्या प्रॉब्लेम्सचं मूळ कारण आहे की माझ्या शरीराचा जो सर्कॅडियन रिदम आहे तो डिस्टर्ब झालेला. आणि हा सर्कॅडियन रिदम जर आपण सेट नाही केला तर आपण आनंद मिळवू शकत नाही. कारण आनंद हा गोष्टींमध्ये नसून माझ्या आतमध्ये आहे याची जाणीव तेव्हा व्हायला लागते जेव्हा आपण आजारी पडतो. जोपर्यंत आपण आजारी नाहीये, शरीर खूप चांगलं आहे, तेव्हा पैसे कितीही असले, कमी असले, आनंद हा आपला भोगण्याची किंवा उपभोगण्याची कपॅसिटी असते. पण ज्यावेळी आजारी पडतो तेव्हा जाणवतं की कितीही पैसे असले तरी ते आनंदाने एन्जॉय करता येत नाही जोपर्यंत हे शरीर साथ देत नाही. आणि म्हणून म्हटलं जातं की हेल्थ इज वेल्थ. म्हणजे त्या वेल्थला आपण एन्जॉय करण्याची कपॅसिटी जर हेल्थ असेल तरच येऊ शकते हे आपल्याला समजलं पाहिजे. मग आपल्याला आपलं जैविक घड्याळ किंवा सर्कॅडियन क्लॉक जे आहे ते व्यवस्थित सेट केलं पाहिजे. आणि या 24 तास सगळ्यांना तसेच आहेत. सूर्य आपल्या सगळ्यांसाठी भारतात लकी आहोत आपण की एकाच वेळी साधारणपणे उगवतो आणि मावळतो साधारण 5 ते 7 मध्ये आणि संध्याकाळी त्याच ह्याच्यात. तो बेस्ट कोऑर्डिनेशन ही सगळी बॉडी फंक्शन्स ही त्या त्या वेळी व्हायला पाहिजेत आणि ती तशी झाली तर ते बेस्ट रिदम आहे आपला असं समजलं जाईल. तो आपलं जे जैविक घड्याळ आहे त्याच्यासाठी आपली दिनचर्या ही खूप चांगली असली पाहिजे. मग ती आपल्या कशा कशावरती इम्पॅक्ट करते तर आपली झोप, आपलं वय म्हणजे फिजिकल वय नाही पण मानसिक वय. मला आता म्हातारं झाल्यासारखं वाटतं असं खूप लहानपणी वाटतं खूप लोकांना. आपलं अन्न आपण काय घेऊ खाऊ शकतो खाऊ शकत नाही. आपली इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती ही किती चांगली आहे आणि आपली शारीरिक मानसिक प्रोसेस की थिंकिंग प्रोसेस काय आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या होतात. मग सर्कॅडियन रिदम सेट करण्यासाठी म्हणजे या पद्धतीत आपल्याला जर जगायचं असेल तर काय केलं पाहिजे हे आज मी तुम्हाला काहीही सांगितलं नाही. मी फक्त आज सांगितलंय तुम्हाला सर्कॅडियन रिदम म्हणजे काय. तर निसर्गातल्या सूर्योदय सूर्यास्ताच्या भोवती असलेली आपल्या शरीराची वाटचाल किंवा शरीरातल्या प्रत्येक अवयवाची असलेली ऑप्टिमम बेस्ट कपॅसिटी काम करण्याची वेळ काय आहे अशी असते. आता ते म्हणजे काय तर पृथ्वीवरच्या फक्त माणसाला नाही तर सगळ्या सजीवांना या सर्कॅडियन रिदमलाच फॉलो केलं करावं लागतं आणि केलं जातं. आणि त्या जे फॉलो करतात ते सुखी आहेत. म्हणजे तुम्ही बघितलंय का की एखादा रस्त्यावरचा कुत्रा म्हणतोय आज डॉक्टरकडे जायला पाहिजे तर नाही. पण आपल्या घरातल्या कुत्र्याला आपल्याला न्यावं लागतं कारण तो आपल्यासारखा राहतो. आणि आपल्याला सुद्धा काही थोडंसं झालं तर पहिलं डॉक्टरकडे जायची वेळ येते कारण आपल्याला आपलं शरीर आपल्याशी काय बोलतंय हे कळत नाही. तो सर्कॅडियन रिदमसाठी महत्वाचं कोण आहे तर सूर्य. आणि सूर्यप्रकाश हा आपल्यावर मिळणं आपल्याला फक्त डी विटॅमिनसाठी नाही तर आपल्या शरीराचा इग्निशन जसं कार सुरू करण्यासाठी किल्ली घालून इग्निशन यायला पाहिजे तसं आपल्या या शरीराच्या मशीनला इग्नाईट करण्यासाठी महत्वाचं काय येतं सूर्यप्रकाश. 2017 साली याच्यावरचा रिसर्चला नोबेल पारितोषिक मिळालं आणि त्यांनी कन्फर्म केलं की भारताची जी काही एक जीवन पद्धती पूर्वीच्या काळी होती आणि वेस्टर्न वर्ल्डला आज जी समजली आहे त्यातला समतोल लोकांना कळायला लागला. त्याच्यानंतर मेंदूमध्ये एससीएन नावाचा हायपोथॅलॅमस मध्ये एक छोटा घड्याळ आहे की ज्याला मेन मास्टर क्लॉक म्हणलं जातं. ते शरीराच्या सगळ्या टोटल रिदमचं कंट्रोल करतं. त्याच्याविषयीची अजून माहिती तुम्हाला
उद्याच्या सेशनमध्ये मिळेल. आणि प्रत्येक अवयवाचं स्वतःचं घड्याळ आहे आणि ते एकदा का SPN सुरू झालं तर बाकी सगळी घड्याळं ऑटोमॅटिक सुरू होतात. आणि सर्कॅडियन रिदम जर डिस्टर्ब झाला तर आपलं आरोग्य हे निरोगी न राहता रोगी होतं. याचा रिसर्च आता पूर्णपणे झालेला आहे. तर आपल्याला हे पूर्वी माहीत होतं पण ते आपण फॉलो करत नव्हतो. तर आता सर्कॅडियन रिदम आपल्या आयुष्यामध्ये कसा सेट करायचा हे आपण उद्याच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. तर आजच्यासाठी मी इथेच थांबणार आहे आणि तुम्हाला याच्यावर काही